हॅलो मित्रांनो, मी जवळपास एक 15 दिवसापासून दुबईच्या ट्रिपचा प्लॅन करत आहे आणि बेसिकली मी जी काही इन्फॉर्मेशन गॅदर केली इंटरनेटवरून, काही फ्रेंड्सला विचारून, काही रिलेटिव्हसोबत चेक करून. सो मी ह्या व्हिडिओमध्ये पर्टिक्युलरली मी फक्त विजाबद्दल बोलणार आहे, विजा प्रोसेससाठी. जर तुमच्याकडे पासपोर्ट नसेल तर तो पासपोर्ट तुम्ही आधी काढून घ्या आणि मग नंतर ह्या गोष्टीसाठी प्रोसेस करू शकता. तर पासपोर्ट नसेल तर पुढे विजा वगैरे येऊ शकत नाही. सो दुबईच्या ट्रिपसाठी मी तुम्हाला खूप सारी रिसर्च केल्यानंतर मला बऱ्याच गोष्टी मिळालेल्या आहेत आणि मी त्या तुमच्यासोबत शेअर करू शकतो. तर जर तुम्ही दुबईच्या ट्रिपसाठी प्लॅन करत असाल, म्हणजेच इन्क्लुडिंग UAE. दुबई एक सिटी आहे जी की UAEमध्ये आहे आणि त्यामध्येच अबुधाबी पण ही दुसरी एक सिटी आहे, शारजा पण एक तिसरी सिटी आहे. सो ओव्हरऑल आपण नॉर्मली कुठे चाललं आहे तर दुबईलाच बोलतो, UAE बोलत नाही. सो बेसिकली UAE मध्येच दुबई येतं. ठीक आहे. सर दुबईचा ट्रिप प्लॅन करताना तुमच्याकडे खूप सारे ऑप्शन्स असणार आहेत. म्हणजे तुम्हाला नेचर पण बघायला मिळेल, इंजिनिअरिंग पण बघायला मिळेल आणि म्हणजे सगळंच आहे दुबईमध्ये. तुम्हाला लेटेस्ट टेक्नॉलॉजीज, फ्युचरिस्टिक गोष्टीज आहेत त्या बघायला मिळतील. सगळ्या गोष्टी आहेत. सो बेसिकली ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दुबईच्या विजासाठी कशावरून मी प्रोसेस केली आहे ज्याने मला हेल्प केली. ट्रिप करताना तुम्हाला बऱ्याच गोष्टी लक्षात घ्यायला लागेल. फर्स्ट ऑफ ऑल विजा. आजकाल न्यूज येते आहे की विजा खूप रिजेक्ट होतो आहे. आधी खूप कंट्रीमध्ये पाकिस्तान कंट्रीचा विजा रिजेक्ट व्हायचा दुबईसाठी, जे लोक अप्लाय करत आहेत पाकिस्तानमधून. पण आता आजकाल इंडियन्स लोकांचा सुद्धा विजा रिजेक्ट होत आहे असं मी ऐकलं. सो तुम्ही जर UAEच्या वेबसाईटवरती जाल म्हणजे विजासाठी अप्लाय करायला, तर तुम्हाला बेसिकली खूप साऱ्या गोष्टी म्हणजे समजणार नाहीत किंवा थोड्याशा हार्ड आहेत. तर आपल्याला बिली नाही होत, कारण ती डायरेक्टली UAEची वेबसाईट आहे. पर्टिक्युलरली आपण एखादी इंडियन कंपनी असेल, इंडियन वेबसाईट असेल तर बिलीव्ह करू शकतो. आपण ईमेल करू शकतो, त्यांना एस्केलेट करू शकतो ट्विटरवरती. पण तुम्हाला जर तसा विश्वास नसेल तर बऱ्याच दुसऱ्या वेबसाईट्स आहेत, त्या कंपनीज आहेत ज्या तुम्हाला UAEचा विजा म्हणजे इझिली प्रोसेस करू शकतात. सो जसं की ही बघू शकता तुम्ही, UAEची वेबसाईट आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला ही MMT म्हणजे मेक माय ट्रिपची वेबसाईट दिसेल. त्यामध्ये सुद्धा विजाची मी तिथे सिलेक्ट केलेलं आहे ऑप्शन. पण MMTमध्ये आता सध्या त्यांनी ऑप्शन चेंज केला आहे. पण इथे ऑलरेडी 4 गोष्टी मेंडेटरी दाखवल्या होत्या, ज्यामध्ये पासपोर्ट फ्रंट साईज, बॅक साईड फोटो आणि फोटोग्राफ इन्क्लुडिंग. त्यांनी आत्ता लास्ट वीकमध्ये 2 डॉक्युमेंट्स इम्पॉर्टंट दाखवले होते, जसे की प्रूफ ऑफ स्टे, जसं की तुम्ही काही हॉटेल बुकिंग करताय ते, आणि तिकीट्स हे तुम्हाला मेंडेटरी ठेवलं होतं. त्यामुळे मी MMTवरून विजा प्रोसेस केलेला नाही आहे. तर मी तुम्हाला एक बेटर ऑप्शन सांगेल. MMTमध्ये तुम्हाला पर सिंगल ट्रॅव्हलरसाठी 7,190 रुपये आणि प्लस ₹300 ॲड होता त्याच्यामध्ये ॲट द एंड ऑफ वेन तुम्ही जेव्हा पेमेंट करायला जाता. तर ते तुम्हाला जवळपास 7,700 7,500 रुपयापर्यंत कॉस्टिंग येतं. आणि हेच जर दुसरी वेबसाईट आहे ज्यामध्ये हे काही ऑप्शन नव्हते, जिथे त्यांनी तिकीट्स आणि हे सगळं काही मागितलेलं नव्हतं. त्यामुळे मी ती वेबसाईट प्रिफर केली. कारण कसं होतं की जनरली तुम्ही जर तिकीट आणि हॉटेल बुकिंग आधीच केली आणि नंतर सपोज की तुमचा विजा रिजेक्ट झाला, तर तिकीट म्हणजे फ्लाईट कंपनीज, एअरलाईन्स कंपनीज तुम्हाला पूर्ण रिफंड देत नाहीत. त्यामधला 80% अमाऊंट म्हणजे डिडक्टच होते बेसिकली. सो हे खूप रिस्की आहे विजा अप्लाय करताना. करण्याआधीच तिकीट्स बुक करणे किंवा स्टेसाठी जरी तुम्ही हॉटेल बुकिंग केलं तरी तुम्हाला फुल रिफंड कोणी देणार नाही. सो बेसिकली त्यामुळे मी विजा अप्लाय करण्यासाठी फक्त आपल्याला 7,500 रुपये लागतात पर पर्सन. आणि तो जर रिजेक्ट झाला तर ठीक आहे की त्याला तुम्हाला रिफंड नाही मिळणार, ते परवडेल. पण जर तुम्हाला फ्लाईट तिकीट्स आणि अकोमोडेशनचं जे हॉटेलचं बुकिंग कराल ते जर तुम्हाला म्हणजे कॅन्सल करायचं असेल तर त्याला कॅन्सलेशन फी खूप जास्त असते. त्यामुळे मी गुगलवरती रिसर्च करताना मला पाहिलं आणि मी बऱ्याच लोकांकडनं पण ऐकलं होतं, यूट्यूबवरती पाहिलं होतं की ॲटलिस्ट कंपनी आहे ही वेबसाईट आहे जी की ॲटलिस्ट तुम्हाला ऑफिशियल ऑथराईज बाय दुबई गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे, जी इंडियन लोकांसाठी विजाज प्रोव्हाइड करते. नॉट ओन्ली इंडियन्स, सगळ्याच लोकांसाठी आहे. पण कंपनी बेसिकली इंडियामधून आहे. सर तुम्ही इथे बघू शकता की दुबईचा विजाची इन्फॉर्मेशन दिली त्यांनी. विजा मिळू शकतो 30 डेजसाठी. व्हॅलिडिटी 60 डेज असते, पण तुम्ही ट्रॅव्हल करू शकता 30 डेज, म्हणजे स्टे करू शकता तिकडेच 30 डेज ओनली.
आणि सिंगल एंट्रीचा विजा आहे, त्यांनी कॉस्ट सांगितली आहे म्हणजे पर पर्सन आहे 6,500. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 1,000 रुपीज ही ॲटलिस्टची फी आहे. ॲटलिस्टची फी आहे आणि तुम्हाला ते प्रॉमिस देतात की विजा गॅरंटीड ऑन 12 फेब. जर तुम्ही विजा अप्लाय करत असाल तर विदिन 5 डेज तुम्हाला विजा मिळेल ह्याची ते गॅरंटी देतात आणि तरच ते तुम्हाला पैसे घेतील तुमच्याकडून. आणि जर डिले झाला तर हा ॲटलिस्ट फी तुम्हाला माफ होईल, असं त्यांची गॅरंटीड टर्म आहे. पण ह्या टर्म्स अँड कंडिशनमध्ये तुम्ही जर ओपन करून पाहाल तर थोडंसं म्हणजे आहे ज्या गोष्टी तुम्ही फ्रंट साईडला फ्रंट पेजवरती दिलेल्या नाही आहेत, की ज्यामध्ये लिहिलेलं आहे की ॲटलिस्टकडून काही प्रॉब्लेम असेल तर ते फी घेत नाहीत. नाहीतर ते 100 बॅक जे लिहिलेले विजा रिजेक्ट झाला आणि तो जो ॲटलिस्ट पण देतात. पण जर तो विजा रिजेक्ट आपल्याकडून झाला किंवा एम्बसीकडून झाला, सो बेसिकली ॲप्लिकेशनची प्रोसेस खूप इझी आहे आणि विदिन 3 डेजमध्ये माझा विजा मिळाला होता. इथे तर मेन्शन केलं 5 डेज, पण खूप इझी प्रोसेस आहे. तुम्ही जे स्टार्ट टू ॲप्लिकेशन करायचं, त्याच्यानंतर डॉक्युमेंट्स लागतात आणि इकडे तुम्हाला फक्त 2 डॉक्युमेंट्स विचारले जाईल. एक तर तुमचा पासपोर्टचा फोटो फ्रंट आणि बॅक दोन्ही साईडचा क्लिअर फोटो, किंवा तुम्ही स्कॅन करून ते डॉक्युमेंट PDF बनवून किंवा इमेज बनवून त्याचा टेक्स्ट अपलोड करू शकता. आणि दुसरा फोटो आहे तो डॉक्युमेंट आहे तो फोटोग्राफ्स, जो की तुम्हाला व्हाईट बॅकग्राऊंडसोबत द्यायचा आहे. तुमच्या पासपोर्टचा साईजचा जो फोटो असेल तो रेड कलर किंवा ब्लॅक कलरचा बॅकग्राऊंड चालणार नाही आणि तुमचा 80% फेस हा दिसला पाहिजे त्या फोटोमध्ये. सो बेसिकली तेच 2 डॉक्युमेंट आहेत इम्पॉर्टंट जे लागतात. आणि त्यांनी ते मेन्शन पण केलेलं आहे की पासपोर्ट आणि फोटो, दॅट्स इट. इथं इझी ऑफ अप्लाईंग, टाईम टू अपलोड, ह्या सगळ्या गोष्टी दिल्या आहेत. आणि टाईम टू टाईम रिअल टाईम अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्यात ॲप्लिकेशनमध्ये किंवा मेल्स येतात किंवा टेक्स्ट मेसेज येतो. ह्या सगळ्या गोष्टी खूप म्हणजे मस्त पद्धतीने केलेल्या आहेत त्यांनी आणि हे मला खरंच खूप आवडली ॲटलिस्टची प्रोसेस जी आहे ती विजासाठी. सो बेसिकली मी सजेस्ट करेल तुम्हाला, जर तुमचा विजा प्रोसेस करायचा असेल इझी वेनी तर तुम्ही ॲटलिस्ट हे यूज करू शकता. आणि ॲटलिस्टला कसं तुम्हाला तुमच्याकडे तुमचा फोटोवरती जर काही हे नसले बाबा हा फोटो चालेल का, तर तुम्ही बेसिकली ॲटलिस्टमध्ये तुम्हाला एक ऑप्शन आहे की तुमचा रिअल टाईम फोटो अपलोड करू शकता त्यामध्ये. म्हणजे सेल्फी फोटो, जे की ते नंतर मॉडिफाय करून त्यांच्या पद्धतीने जे रिक्वायरमेंटमध्ये आहे ते बसवून ते एम्बसीला फॉरवर्ड करतात. सो ते पण एक बेनिफिट आहे. सो बेसिकली तुम्ही जर दुबईचा विजा अप्लाय करत असाल तर माझं सजेशन राहील की ॲटलिस्ट हे बेस्ट वेबसाईट आहे. MMT पण आहे, बऱ्याच लोकांनी MMT सुद्धा सजेस्ट केलेले आहे. पण मला हे 1 आठवड्याआधी MMTवरती हे 4 डॉक्युमेंट रिक्वायरमेंट दाखवत होते. त्यामुळे मला थोडंसं प्रॉब्लेमॅटिक वाटत होतं, कारण फ्लाईट तिकीट आणि स्टे बुकिंग जर आपण आधीच केलं आणि विजा जर रिजेक्ट झाला तर पूर्ण पैसे म्हणजे आपले बरेचसे पैशांचं नुकसान झालं असतं. त्यामुळे मी विजा आधी अप्लाय केला, रिस्क घेतली आणि विजा, कारण बातम्यांमध्ये पण आजकाल न्यूजमध्ये येत होतं की विजा इंडियन्सचा रिजेक्ट होतो आहे दुबईसाठी अप्लाय केलेला. सो पण नाही झाला. बेसिकली हे सगळं आपल्या डॉक्युमेंटेशनवरती पण असतं की आपल्या डॉक्युमेंट्सवरती म्हणजे स्पेलिंग मिस्टेक्स किंवा करेक्ट आहेत का, आपण कोणते डॉक्युमेंट्स करेक्टली अपलोड केलेत का, कोणते चुकीचे केलेत का, तर ह्या गोष्टींवरती पण डिपेंड करतं. सो मला असं वाटतं की तुम्ही पर्सनली पण हे करू शकता. एजंटची काहीच गरज नाही इकडे. एजंट पण तुम्हाला करून देईल, तेवढ्याच कॉस्टमध्ये करून घेईल, एक्स्ट्रा काही चार्जेस घेणार नाही. पण तुम्हाला जर हा जो एक्सपिरियन्स आहे की विजा अप्लाय करायचा आणि विजा येण्यापर्यंत जी फीलिंग आहे ती तुम्हाला इंडिव्हिज्युअली एक्सपिरियन्स करायची असेल तर तुम्ही स्वतः म्हणजे ही विजाची प्रोसेस फॉलो करा आणि तुम्हाला नक्कीच विजा मिळेल. काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये मेन्शन करू शकता, मी तुम्हाला नक्कीच गाईड करेल. माझ्याकडे पूर्ण मी यावेळेस ज्या प्रोसेसनी गेलेलो आहे त्याचं एक रेकॉर्डिंग पण केलेलं आहे मी, ते सुद्धा मी त्या व्हिडिओमध्ये टाकणार आहे. तुम्ही शेवटी बघू शकता. आणि जर तुम्हाला काही डाऊट असेल तर नक्की मला कमेंट करा किंवा मला तुम्ही पिंग करू शकता पर्सनली मेसेजवरती. मी तुम्हाला नक्कीच रिप्लाय देईल. ठीक आहे, थँक्यू.